प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु के नाम में आपका स्वागत करता हूं। आज की शाम परमेश्वर ने हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम प्रभु परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, आज हम परमेश्वर को एक गीत समर्पित करेंगे। यीशु नाम सारे नामों से ऊंचा। जी हाँ, हमारे जीवित परमेश्वर का नाम सबसे ऊंचा है क्योंकि वे महान परमेश्वर है। ये गीत आप जिस स्थान पर है उसी स्थान से गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। चलिए हम ये गीत गाएं। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। जिस नाम के आगे झुका है हर घुटना ज़मीं आसमान पर, और हर जुबां कहती है तू प्रभु है, यीशु तेरा नाम है। जिस नाम के आगे झुका है हर घुटना ज़मीं आसमान पर, और है जुबां कहती है तू प्रभु है, यीशु तेरा नाम है। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम को जिसने पुकारा, पाया जीवन में उसने छुटकारा।
मिली शांति चंगाई पापों की क्षमा उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। यीशु नाम को जिसने पुकारा पाया जीवन में उसने छुटकारा। मिली शांति चंगाई पापों की क्षमा उद्धार मुक्ति तेरे बिना है कहाँ। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। तू महान है, तू महान है, तू महान है मेरे खुदा। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। यीशु नाम सारे नामों से ऊंचा, यीशु नाम है कितना महान। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में बढ़ते हुए देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook, दर बुधवारी every Wednesday. देव आमची भेट करून देतो. God meets us. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत So आहोत. we thank the name of God. आपल्या सर्वांची उपस्थिती, Presence of all, घराघरात आपली उपस्थिती, presence of all from house जो to house. विश्वास तुम्ही देवावर, The faith you have in God, देवाच्या वचनावर, in God's word, मंडळीवर ठेवला, on fellowship. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank God. आपल्या सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur ministry आणि सत्य जीवन मंडळी फेलोशिपमध्ये and in the living fellowship of truth देवाचा पुत्र प्रवेशिकद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God. तुमचं सर्वांचं आम्ही आगत स्वागत करत आहोत. We welcome you all. ज्या आशेने तुम्ही येता, The hope with which you come. देव आशा मनभंग न करणारा देव आहे. God does not give up on hope. देव आशा पूर्ण करणारा देव आहे. He fulfills all our wishes. तो आमचे मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. He fulfills all our तो आम्हाला intentions. निराश करत He नाही. does not तो disappoint आम्हाला us. उदास करत He नाही. does not make us तो sad. आम्हाला सफल करतो. He makes us तो आम्हाला successful. श्वेत करतो. He blesses us. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that त्याचा God. महिमा करत आहोत. We praise Him. त्याने केलेल्या सर्व उपकार आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank Him for all the favors He has done. व त्याचे आभार मानतो आहोत. We thank Him. मागील बुधवारी Last Wednesday, परमेश्वर घर बांधत नाही, unless God builds the तर house, बांधणारे ते श्रम व्यर्थ आहे. His builders labor over it is स्तोत्र in vain. 127 प्रमाणे Like Psalm 127, त्या वचनातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेतला. we learned few things from that message. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us. देव आम्हाला शिकवतो, God teaches us. आम्हाला तयार करतो. God makes us. त्याची इच्छा आहे His will is आम्ही खाली नाही तर वर गेलं पाहिजे. not down, but we should be at आम्ही higher उच्च ठिकाणी place. असावं. We should be at higher आम्हाला place. सर्व आशीर्वाद वरदान प्राप्त व्हावं. May we receive all blessings. ही देवाची इच्छा आहे. This is God's हे will. देवाची योजना संकल्प आहे. This is God's plan and resolution. यिर्मया 29:11 प्रमाणे Like Jeremiah त्याने 29:11, आमच्यासाठी भविष्य केलेलं आहे. for He has made plans तो मला पुढील काळात तुम्हाला मी सुस्थितीमध्ये ठेवेल. to give you future and hope. हे देवाची योजना संकल्प आहे. This is God's plan and याला कोणीच resolution. रद्द करू शकत No नाही. one can cancel याला it. कोणीच बंद करू शकत No one नाही. can stop it. आम्हाला ते स्वीकारलं We पाहिजे. need to accept आम्हाला it. त्याचा विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in it. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. Walk according to it. अनुभव येतो. We get देव experience. कार्य करतो. God works. देवाची ओळख होते. We know about God. देव आम्हाला सफल करतो. God makes us successful. आज आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. Today we will learn few things. आम्ही घरासंबंधी पाहिलं. We saw about home. देव कुटुंबाची स्थापना करतो. God establishes the family. ईदेन बागेत त्याने आदम हवाच्या कुटुंबाची स्थापना In केली. Eden Garden established family of Adam and Eve. मी शिकवलं की कुटुंबाची स्थापना करणारा देव आहे. I taught you God establishes the family.
कुटुंबामध्ये देव नातेसंबंध तयार करतो. God creates good relations in हे family. देवाचं काम आहे. This is God's work. अब्राम सारा पाहतो आम्ही, We see about Abraham and Sarah. इसाक रेबेका पाहतो We आम्ही, see about Isaac and अनेक Rebekah. कुटुंब आम्ही पाहतो. We see many families. देव कुटुंबाची स्थापना करतो. God establishes the family. अनेक कुटुंबाद्वारे Through many तो families, नातेसंबंध तयार करत He असतो. creates good relations. देव जे काही करतो Whatever God does, ते नेहमी उत्तम असतं. that is always great. माणसापेक्षा देव नेहमी चांगलंच करतो. God always does better than man. माणसाच्या योजना संकल्पापेक्षा देवाच्या योजना संकल्प उच्च आहे. God's plans and resolutions are higher than man. आम्ही यशया 55:8 मध्ये In पाहतो, Isaiah 55:8 we see, देवाची कल्पना देवाचा मार्ग उच्च आहे. God's thoughts and ways are higher than our thoughts and ways. आम्हाला उच्च ठिकाणी न्यावं देवाची इच्छा असते, It's God's will to take us at a higher place. कारण हे देवाचं प्रेम आहे. Because this is God's love. देवाचं प्रेम God's love, वृद्धी करते, it makes us grow, वाढ करते, helps in growth, विस्तार करते. expands देवाने us. अब्रामवर प्रेम केलं. God loved Abraham. अब्रामच्या कुटुंबावर त्याने प्रेम केलं. He loved Abraham's family. त्याला त्याने आशीष दिले, He blessed him. त्याला अभिवचन दिलं. He promised him, तुझ्यामुळे because of you, पृथ्वीवर अनेक कुळे आश्वयित होती. many families on earth will be blessed. अब्रामला देवाने आशीष दिले, God blessed Abraham. त्याच्यामुळे सर्व लोकांना आशीर्वाद प्राप्त झाले. Because of him, everyone was blessed. देवाचं अभिवचन आज बी काम करत आहे. God's promise even works today. देव बदलला नाही. God never changed. देवाचं वचन आज बी काम करत आहे. God's word still works अब्राममुळे today. पुष्कळ लोक आश्वयित झाले. Because of Abraham, many people were देव blessed. म्हणाला, तुझे जे अभिष्ट चिंततील God said, who will think good for you, त्यांचं मी अभिष्टच करन. I will do good to जे them. तुझे अनिष्ट Who चिंततील will think bad for you, त्याचा मी अनिष्ट करेल. bad will be done to them. अब्रामाद्वारे पुष्कळ लोक आश्वयित होत आहे. Because of Abraham, many people were blessed. अनेक कुटुंबाद्वारे Through many families, देव आम्हाला आदर्श देतो. God sets an तर हे example for देवाने तयार us. केलेले लोक Because आहे. these people are created by देवाने God. कुटुंब तयार केलेलं आहे. God created this देव family. सर्व गोष्टी तयार करतो. God creates everything. देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव God आहे. is the creator and the maker. यशया 45:18 प्रमाणे Like Isaiah 45:18, देव सर्व तयार करतो. God creates everything. तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the maker and the आज creator. आमची कुटुंबाची स्थापना देव करतो. God establishes our family today. नातेसंबंध देव वाढतो. He increases our relations. अनेक कुटुंबासंग ते आमचं कुटुंबाचा मेलमिलाप करतो. He reconciles our family with many families. विवाहाद्वारे, Through marriage, लग्नाद्वारे through अनेक wedding, कुटुंबाचं नातेसंबंध जुळवणूक होती. many families come together. नातेसंबंध Our वाढतात. relations increases. विवाहाचा संस्थापक देव आहे. God is the founder of marriage. अनेक जण विवाह करतात. Many people get married. विवाह आनंद देणार आहे, Marriage brings joy. आशीर्वाद देणार आहे, It brings blessings. विस्तार करणार आहे. It expands. अनेक जण विवाह करतात, Many people get married. प्रेमाने विवाह करतात, Many marry with आपल्या love. योजना संकल्प तयार करतात. They make their own plans. अनेक जण फेल होतात. Many people fail. अनेक कुटुंबात पतीपती भांडणं होतात. There are quarrels in many families. कारण काय? What is the विवाहाचा reason? संस्थापक देव आहे. The founder of marriage is God. आम्ही विवाह कोणासंती केला पाहिजे? Who should we marry? बायबल सांगतो, Bible says, आमोस 3:3 प्रमाणे like Amos 3:3, पूर्व संकेत केल्याशिवाय without agreeing to meet, दोघे एकमेकाबरोबर कसे चालतील? can two walk together? पूर्व तयारी केल्याशिवाय Without full preparation, दोन व्यक्ती बरोबर कसे चालतील? how can two walk together? पती पत्नीला दोघांना एकमेकावर चालण्यासाठी Husband and wife to walk with each other. दोघांमध्ये एकमतता पाहिजे. Both should have same opinion, एक विश्वास, a faith, एक विचार, एक इच्छा, a thought and a wish. हे दोघांमध्ये पाहिजे. It should be between the पण two. मागील आठवडी मी शिकवलं, So last week I taught you, विश्वासाच्या व्यक्तीने a faithful person विश्वासासाठी लग्न करावं. should marry a faithful person. आम्ही अविश्वासाच्या लोकांशी लग्न करतो. We marry unfaithful. देवापासून आम्ही विजळ We होतो. get away from God. अरे अंधार प्रकाश एकत्र राहू शकत नाही. Because darkness and light cannot get पती together. पत्नीमध्ये विभक्तता येते, Husband and wife get separated. कारण देवाची योजना संकल्प आहे. Because it's God's plan. कारण देव नाते तयार करतो. Because God creates relations. विश्वासाला विश्वासाचे एक करतो. He gets faithful people together. आदामाला देवाने गाढ झोप दिली. God gave Adam a deep sleep. त्याच्या फासळीतून त्यांनी स्त्री तयार केली. From his rib he created a woman. दोघांना एक धड केले त्यांनी. He made both into one body. दोघांना एक केलं त्यांनी. He made the two one. आज मी देवाची इच्छा तीच आहे. God's will is same आम्ही विवाह today. करतो. We get married. आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करून प्रार्थना करून विवाह केला पाहिजे. We should get married by studying God's word and praying. जीवनामध्ये In our life, आमचं तारण हे फार महत्वाची गोष्ट आहे.
Salvation is an आमचं important तारण thing. झालं We पाहिजे, must get salvation. आमचं तारण टिकलं पाहिजे, Our salvation should last. आमची देवाची सहभागिता टिकली पाहिजे, Our presence in God should आम्ही last. देवाबरोबर चालतो, We walk with God. आमचं जोडीदार, Our partner. आमचे सहकार्य, Our cooperation. आमची होणारी पत्नी Our wife आमच्याबरोबर चालली पाहिजे, must walk with us. यासाठी योग्य निवड केली The पाहिजे. right choice must be made for this. म्हणजे विश्वासणारी मुलीशी आमची विवाह केला पाहिजे. So we should marry a faithful girl. त्यावेळेस ते एक देह होतात, Then we become one body. शरीराला फासळी एक होती, We become one. देव एक करतो. God makes हे us one. देवाची योजना संकल्प आहे. This is God's plan. हे देव नाते त्या संबंध तयार करतो. God creates relations. ज्यावेळेस आम्ही पाहतो, We see अब्राहमच्या जीवनामध्ये पाहतो, in Abraham's life, अब्राहमच्या कुटुंबाकडे आम्ही पाहतो, we see about Abraham's family. ते आदर्श कुटुंब It होतं, was an ideal ते family. अश्वेत कुटुंब होतं, It was a ते blessed देवाने तयार family. केलं कुटुंब होतं, It was a family त्या created by देवाच्या त्या God. कुटुंबात मार्गदर्शन होतं. God guided that family. ज्यावेळेस वेळ आली, समय आला, When time came, अब्राहमचा मुलगा इसाक Abraham's son Isaac, याचा विवाहासाठी for his marriage, योग्य मुलगी प्राप्त व्हावी, he should get the right girl. त्याने आपल्या नोकराला परदेशात पाठवलं. He sent his servant abroad. त्यांनी सांगितलं, He told him, त्याला मार्गदर्शन केलं, he guided him, अशी मुलगी निवड, choose such a ती girl. आपल्या आपतामध्ये असली पाहिजे, Girl should be from our ती family. देवावर विश्वास ठेवणारी We पाहिजे, must believe in God. आपल्या आपतामधील मुलगी पाहिजे. We need a girl from our family. हे त्यांनी ताकीद दिली होती त्याला. He had warned him about this. दुसरी नको, No other. आपल्या आपतामध्ये, In our family, आपल्या विश्वासनामध्ये in our faith, अशा मुलीची तू निवड कर. choose such a girl. हे अब्राहमाने आपल्या Abraham नोकराला सांगितलं. told his servant. नोकराने त्याप्रमाणे आपल्या मुलीची निवड केली. So he chose a girl. इसाकचा विवाह रिबेका संगती झाला. Isaac married Rebecca. हे देवाच्या इच्छेनुसार झाला. This was through God's त्यामुळे will. ते कुटुंब सुखी होतं, That made the family ते happy. आश्वस्त It होतं, was blessed. ते धनवान It होतं. was rich. देवाने त्यांना आशीष दिले होते. God blessed them. पिढ्यानपिढ्या देव त्यांना आशीष देत होता. God blessed them for generations. देव नातेसंबंध तयार करतो. God creates relations. आम्ही तुम्ही नातेसंबंध तयार करू शकत नाही. You and me cannot create हे relations. देवाचं काम आहे. This is God's work. पती पत्नीला एक करणे To unite husband and wife. देवाचं काम आहे. This is God's work. त्यामुळे आम्ही पाहतो, So we see पती पत्नीमध्ये एक आदर सन्मान पाहिजे. there should be respect between husband and आम्ही wife. देवाचा आदर करतो, We respect God. देवाचा सन्मान We करतो, respect God. आम्ही देवाची स्तुती करतो, We glorify God. आम्ही देवाचं गुणगान करतो, We praise God. देवाचा महिमा करतो, We praise God. देवाची साक्ष देतो. We testify about बरंच God. देवाची आम्ही प्रशंसा We करतो. praise a lot about God. देवाची इच्छा पण तीच आहे. Even that is God's will. आम्ही देवाला उंच केलं We पाहिजे. must exalt God. पण देवाला आम्ही कसं उंच केलं पाहिजे? How should we exalt God? आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे. We must respect God's word. आणि त्या वचनाचा आम्ही सन्मान केला We must पाहिजे. respect the word of God. व देवाच्या वचनाचा God's word. आदर कसा होतो? How is it आम्ही respected? देवाच्या शब्दाचं पालन करतो. We follow the word of God. देव जे सांगतो, Whatever God देव says, जे शिक्षण देतो, whatever God त्या teaches, शिक्षणाचा आम्ही आदर करतो, we respect that teaching. त्याचा आम्ही स्वीकार We करतो. accept it. त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनात चालत असतो. We walk according to it. त्यामुळे आम्ही सुखी होतो. So we are happy. आमच्या जीवनात शांती राहते. There is peace in our आमच्या house. जीवनात आशीर्वाद राहतात. There are blessings in our house. देवाचं मार्गदर्शन, God's guidance. देवाचं वचन God's word. आम्हाला तयार करतो, It prepares us. कुटुंबाला तयार करतं. It prepares our देव family. उत्तम आहे. God is great. देव उत्तम कुटुंब तयार करतो. God creates good पती family. पत्नीमध्ये एकनिष्ठ नातं तयार करतो. He creates loyalty between husband and wife. पती देवाचा आदर करतो. Husband respects God. पती देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. Husband walks according to God's guidance. देव पतीला शिकवतो, God teaches husband. तू पत्नीवर प्रेम केलं You पाहिजे. must love your wife. ते नाजूक पात्र आहे, She is a delicate character. पात्र आहे. Delicate character. तिचा सांभाळ केला You पाहिजे, must take care of her. तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, You must love her. तिला जपलं पाहिजे. You should take care हे of her. देवाने आम्हाला शिकवलेलं This आहे. is what God taught us. ती तुझ्या बरोबरची समायिक, तिला पण अधिकार पाहिजे. She wants the same rights as you. त्यामुळे देवाने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे For this, God has की guided us. पती संगती पतीचं नातेसंबंध कसं पाहिजे. How should be husband's relation with her wife? पत्नीने पतीवर प्रेम केलं The पाहिजे, husband should love her wife. तिला सांभाळलं He पाहिजे, should take care of तिला her. समजून घेतलं पाहिजे, He should तिला understand her. देवाचं शिक्षणाप्रमाणे चालवलं पाहिजे. He should lead her under God's guidance. अब्राम Abraham सारा आम्ही पाहतो, and Sarah we see. बायबल सांगतो
Bible पहिले says पेत्र 3 अध्यायामध्ये पाहतो, in Peter 1st chapter 3 we see अब्राम देवाच्या अधीन होता. Abraham walked with God. सारा अब्रामच्या अधीन होती. Sarah walked with Abraham. सारेने Sarah, स्वतःची सुशोभा वाढवली. she developed her good nature. कसं काय? How? सारा या अब्रामाच्या आज्ञेत राहिली. Sarah obeyed Abraham कारण साराला माहित होतं because Sarah knew अब्राम हा देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. Abraham walks under God's guidance. ती अब्रामाच्या मार्गदर्शनाखाली चालत होती. He walked under Abraham's guidance. त्यामुळे त्या कुटुंबात शोभा होती. So there was a beauty in the family. त्या कुटुंबात देवाची उपस्थिती होती. God lived in that family. अब्राम सारावर प्रेम करत होता. Abraham loved Sarah. सारा पण अब्राम प्रेम करत होती. Even Sarah loved Abraham. दोघे पती पत्नी देवाच्या अधीन होते. Both husband and wife walked under God's देव guidance. त्यांच्यामध्ये उपस्थित राहत होता. God lived in मी them. शिकवलेलं आहे, I have taught you. उपदेशकांनी आम्हाला शिकवलेलं आहे, Ecclesiastes has taught us. 3 दोरीमध्ये मजबूती असते. The three ropes have strength. पती पत्नीमध्ये येशू ख्रिस्त उभा राहतो. God stands in husband and wife. ते नाते एकनिष्ठ करतो. He brings loyalty in the relationship. विश्वासात प्रीतीमध्ये तो वाढवतो. Makes them grow in faith and love. दोघांना तो एक करून टाकतो. He unites them. दोघे देवाबरोबर चालतात. They both walk with God. दोघे एकमेकाला They सांभाळतात. both take care of each other. दोघे देवाचा आदर करतात. They both obey God. दोघे देवावर विश्वास ठेवतात. They both believe in God. देवाची प्रार्थना करतात. They both pray to God. संकट अडचणी हो, May problems or difficulties come. तुफान वादळ हो, May storms come. दोघे एकमेकाला सांभाळतात. They both take care of each other. देवाच्या योजना, God's plan, देवाचा संकल्प God's resolution, कसं पूर्ण होईल how it will be ते accomplished. देवाच्याच मागे चालतात. They follow God. त्यामुळे ते कुटुंब मजबूत असतं. So the family remains strong. ते नातेसंबंध मजबूत असतं. That relation is कारण strong ते देवाच्या वचनाने बांधलं असतं. because it is built by God. बायबल सांगतं, Bible says देव ज्ञानाने घर बांधतो. God builds the house with देव knowledge. सुज्ञानाने घर बांधतो. He builds the house with wisdom. नीतीसूत्र 24 प्रमाणे आम्ही पाहतो, Like Proverbs 24 we देव see सुज्ञान समजपणाने घर बांधतो. God builds the house with wisdom and understanding. कुटुंबाला तो एक करतो. He unites the family. पती पत्नीचं नातं एक करतो. He unites the relation of husband ते and wife. एकमेकापासून विभक्त होऊ शकत They नाही. cannot be separated त्यांच्यामध्ये देवाचं प्रेम असतं. because there is God's love in them. ते शेवटपर्यंत देवाबरोबर चालतात. They walk with God till the end. अब्राम सारा देव शेवटपर्यंत देवाबरोबर चालले. Abraham and Sarah walk with God till त्यांची the मुलं end. बी त्याच्याबरोबर चालली. Even their children walk with them. इसाक बी त्याच्याबरोबर चालला. Isaac walked with him. याकोब बी चालला. Even Jacob योसेफ बी चालला. and Joseph. पिढ्यानपिढ्या ते मागत चालत होते. For generation they walk with God. देवाबरोबर चालत होते. They walk with God कारण हे नातेसंबंध देवाने तयार केलं होतं. because God had created this relation. मुलं आईवडिलांच्या अधीन होती. Children followed parents. इसाक आईवडिलांच्या अधीन होता. Isaac followed his parents. आम्ही बी आईवडिलांच्या अधीन असलं Even we पाहिजे. should follow our parents. ज्या कुटुंबात आमचा जन्म आहे, Family we are born in. त्या कुटुंबातील लोक आम्हाला प्रिय आहे. Those people are dear to us. ते फार महत्वाचं आहे. That is very important. मग ते पती पत्नी असो, So be it husband and मुलं wife, असो, be it children. मुलांनी आईवडिलांचा आदर केला पाहिजे. Children should respect their parents. सन्मान केला पाहिजे. They should respect them. आईवडिलांच्या आज्ञेत चाललं पाहिजे. They should obey their parents कारण आईवडील आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. because our parents give us the right guidance. बायबल सांगतं, Bible says, नीतीसूत्र 1:8 प्रमाणे, like Proverbs 1:8, माझ्या मुला my son, आपल्या बापाचा बोध ऐकून घे. listen to your father's instruction आपल्या आईची शिस्त सोडू नको. and don't reject your mother's teaching. त्यांच्या आज्ञेत चालत जा. Obey your parents. तुम्ही दीर्घायुष्य होतील. You will live a long आम्ही life. निर्गम 20 मध्ये पाहतो. In Exodus 20, आम्ही 10 आज्ञामध्ये पाहतो. we see in the 10 commandments, आपल्या आईवडिलांचा मान सन्मान कर, honor your father and mother. म्हणजे तुझं कल्याण Good होईल. will be done unto तू you. दीर्घायुष्य You will होतील. live a long life. तू अश्वैत होतील. You will be blessed. आम्ही आईवडिलांचा आदर केला पाहिजे. We must respect our आम्ही आईवडिलांचा parents. सन्मान केला We must पाहिजे. respect them. आमच्या आईवडील वृद्ध आहे. Our parents are old. आमच्या आईवडील अज्ञान आहे. Our parents are ignorant. अनेक गोष्टी दुर्बळ आहे, अशक्त आहे. They are weak and unwell. आम्ही त्यांचा सांभाळ केला We must पाहिजे. take care of them. आम्ही त्यांची काळजी घेतली We पाहिजे. must care for त्यांनी them. आमची काळजी घेतली आहे. They took care of us. त्यांनी आमचं पोषण केलेलं They आहे. have nourished us. त्यांनी आमचं संरक्षण केलेलं आहे. They protected us. आम्हाला देवाने देवाचा मार्ग दाखवला आहे. They showed us God's way. आम्ही आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. Even we should take care of our parents कारण आईवडील आम्हाला आमच्यासाठी आश्वस्त असतात. because our parents are blessings for us. बायबलमध्ये आम्ही In the पाहतो Bible, we see आईवडिलांची किंमत देवाने दाखवलेली आहे. God has shown the value of कारण parents आईवडील आम्हाला फार महत्वाचा भाग आहे. because parents are very important part. आम्ही म्हणतो आईवडील वृद्ध झालेले आहे, We say our parents have become old. ते दुर्बळ अशक्त झालेले They आहे. are weak and तर unwell. पुष्कळ कुटुंबात आईवडिलांचा आदर सन्मान केला जात नाही.
So there are many families who do not respect their वडील parents. लोकांचा आदर सन्मान केला जात नाही, They do not respect their fathers. त्यामुळे देवाचा बी आदर सन्मान होत नाही. God is also not respected कारण देवाचं वचनाचा आम्ही अवेअर करतो. because we disobeyed God's word. कारण देव आम्हाला सांगतो आपल्या आईवडिलांचा आदर सन्मान कर. Because God said respect your parents. आमच्या आईवडिलांमुळे आमच्या घराची शोभा वाढते. There is beauty in a house because of our parents. आमचं घर सुशोभित असतं. Our house is beautiful. ज्या घरात वडीलजन आहे Where there are elderly त्या घरात people, शोभा असती, there is beauty in it. त्या घरात व्यवस्था असती. There is an arrangement. देव आम्हाला व्यवस्था आणतो, नियम आणतो. God brings an arrangement and आमच्या rule. आईवडिलांमुळे आमचं कल्याण होतं. We welfare because of our parents. मागील आठवड्यात मी सांगितलं Last week I told you या ठिकाणी मी काय आहे, why am I here? मी आमचं कुटुंब या ठिकाणी काय आहे. Why is our family here? आमच्या आईवडिलांमुळे इथं आम्ही आलेलो आहे. We are here because of our parents. त्यांनी प्रार्थना केली, They prayed. ते देवाच्या मागे चालत गेले, They followed God. ते देवाच्या आज्ञेत राहत सेवा केली. They obeyed God's command and served God. त्यामुळे देवाने आम्हाला आशीर्वाद केलेला So आहे. God has blessed us. देवाने आमचं कल्याण केलेलं आहे. He did good to us. आमचं बी कर्तव्य आहे, It's also our work. आम्ही शेवटपर्यंत Till the end, आम्ही त्याचा आदर सन्मान केला पाहिजे. we should respect it. त्यांना सांभाळलं पाहिजे, We should take care of त्यांची them. काळजी घेतली पाहिजे. Should care for ही them. देवाची आज्ञा आहे. This is God's मी प्रभू command. येशू ख्रिस्ताविषयी पाहतो. We see about Lord Jesus ज्यावेळेस प्रभू Christ. येशू ख्रिस्त आला, When Lord Jesus came, एक गरीब कुटुंबामध्ये तो आला. he came in a poor family. योसेफ मरियाच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म He घेतला. was born in the family of Joseph and Mary. हे गरीब कुटुंब होतं, It was a poor हे family. लहानशा घरात राहणारं कुटुंब होतं. They lived in a small house. त्याला 4 भाऊ 2 बहिणी होत्या. Joseph had 4 brothers and 2 sisters. 30 वर्ष येशू ख्रिस्त त्या घरात राहिला. For 30 years, God lived in that house. 30 वर्ष त्यांनी त्या कुटुंबामध्ये आपला सहवास ठेवला. He lived in that house for 30 years. त्यांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केलं. He loved his family. आपल्या भाऊ बहिणीवर त्यांनी प्रेम He केलं. loved his brothers and sisters. आपल्या आईवडिलांवर त्यांनी प्रेम He केलं. loved his parents. आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी स्वीकारल्या. He accepted all the responsibilities of his तो 30 family. वर्ष काम करत होता. He worked for 30 years. तो कष्ट करत होता. He worked hard. तो आपल्या कुटुंबाची गरज आवश्यकता पूर्ण करत होता. He fulfilled all needs of his 30 family. वर्षानंतर त्यांनी कार्य सुरुवात केली. After 30 years, he started his work. पण शेवटपर्यंत त्यांनी आपल्या कुटुंबाकडे पाहिलं. But he took care of his family till the end. आपल्या कुटुंबाची त्यांनी देखरेख केली, He cared for his family. आठवण केली, He remembered them. काळजी घेतली. Took care of तो them. येशू ख्रिस्त होता. He was Lord Jesus तो Christ. देवाचा पुत्र होता. He was the Son of God. तरी पण त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, Yet he took care of his family. आपल्या आईवडिलांची काळजी घेतली. He took care of his parents. वधस्तंभी असताना पण, On the cross, मरते समय पण when he was dying, त्यांनी आपल्या आईची काळजी घेतली. he took care of his mother. आईच्या जीवनाची व्यवस्था केली He त्यांनी. made arrangements for his mother's life. हे देवाचं प्रेम आहे. This is God's आम्ही love. प्रेम केलं पाहिजे. Even we आम्ही must आमचं love. कुटुंब प्रेम केलं पाहिजे. We must love our आम्ही family. नातेसंबंध जपलं पाहिजे. We must take care of our मुलांनी relations. आईवडिलांचं नातेसंबंध जपलं पाहिजे. Children must take care of relations with कारण हा parents अधिकार देवापासून प्राप्त झालाय तुम्हाला. because this right came from आम्ही God. देवासंगती आमचं नातं तयार होतं. Our relation is formed with God. आम्ही देवाच्या कुटुंबात आमचा जन्म होतो. We are born in God's family. बायबल सांगतो, Bible says ज्या देवाच्या कुटुंबात आमचा जन्म झाल्यानंतर, after we are born in God's family, बायबल सांगतो Bible says योहान 3:3 प्रमाणे like John 3:3, नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच प्रवेश करू शकत नाही. unless someone is born again, he cannot see the kingdom of God. ज्यावेळेस आमचा देवामध्ये जन्म होतो, When we are born in God, देवाशी आमचं एक नातं तयार होतं, there's a relation created with एक God. नातेसंबंध तयार होतो. A काही relationship. अधिकार आम्हाला प्राप्त होतात. We get some rights. बायबल सांगतो Bible गलती says 4:6 प्रमाणे like Galatians 4:6, आम्हाला आबाबा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. we get a right to call him Abba रोम Father. रोम करसपत्र In the book of Romans, 8:14 प्रमाणे like 8:14, आम्हाला आबाबा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. we get a right to call him आम्हाला Abba Father. देवाचे पुत्र वारीस म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. We are God's heirs. आमचं देवासंगती नातेसंबंध तयार होतो. Relations are formed with God. तो आमचा पिता होतो. He becomes our आम्ही father. त्याचं पुत्र कन्या We होतो. become his sons and daughters. हा अधिकार देवापासून प्राप्त होतो. We get this right from God. तसं कुटुंबाबाबतीत बी आम्हाला अधिकार प्राप्त होतो. We get this right in our family. आम्ही आमच्या वडील काळजी घेतली पाहिजे, We must take care of our elders कारण ते आश्वस्त आहे. because they are blessed. त्यांच्यामुळे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. Through them we receive blessings. आम्ही बायबलमध्ये उदाहरण पाहतो. We see an example in the आम्ही Bible. उत्पत्ती 27 मध्ये पाहतो. Genesis 27 we see. अब्रामचा मुलगा इसाककडे पाहतो. We see at Abraham's son Isaac. इसाकला 2 मुलं झाली. Isaac had 2 sons, याकोब आणि एसाव झाला. Jacob and Esau. 2 मुलं झाली. He had 2 sons. बायबल सांगतो Bible says दोघेही मोठे झाले. they both grew up.
इसाक वृद्ध झाला, Isaac became old. त्याची दृष्टी मंद झाली, He was not able to see. त्याची शक्ती क्षीण झाली, His power diminished. तो दुर्बळ अशक्त झाला, He was weak तो and वयोवृद्ध unwell. झाला, He became तो old. मृत्यूपर्यंत चालला होता. He went until death. बायबल सांगतं Bible तो says दुर्बळ होता, अशक्त होता, he was weak and unwell. त्याची दृष्टी मंद झाली होती. His eyesight was dim. तरी पण याकोब आणि एसाव Yet Jacob and Esau, आपल्या आईवडिलांचा आदर सन्मान करत होते. they respected their parents. फार महत्वाची गोष्ट. This is an important thing. वृद्ध स्थितीमध्ये In old age, हे मुलं आईवडिलांचा आदर सन्मान करत होते. they respected their parents. हे आईवडिलांना ओळखत होते. They knew their parents. ते म्हणत होते, They said, आमचा बाप, Our आमचा father, बाप इसाक, our father Isaac, ह्याकडे देवाचे आशीर्वाद आहे. he has God's blessings. हे देवाबरोबर चाललेले आहे. He walked with God. देवाने यांना आशीर्वाद केलेलं आहे. God has blessed him. त्यांच्यामुळे आमचं कल्याण झालेलं आहे. We welfare because of him. आज ते वृद्ध आहे, Today he is old. त्यांची दृष्टी मंद झालेली आहे, His eyesight is dim. दुर्बळ अशक्त आहे, He's weak and ते unwell. काहीच करू शकत नाही. He can't do तरी पण nothing. त्यांच्याकडं सामर्थ्य आहे, Yet he has strength. त्यांच्याकडे देवाचे आशीर्वाद आहे. He has God's blessings. ते ज्यांना आशीर्वाद करून ते लोक आशीर्वाद होतील. If they bless anyone, they will be blessed. त्यावेळेस आम्ही पाहतो At that time we see याकोबने Jacob, हेर करून he deceived वडिलांकडून सर्व आशीर्वाद प्राप्त केले. and received all blessings from his father. याकोब म्हणाला, Jacob said, बाबा मला आशीर्वाद द्या, Father, bless me. जे देवाने तुम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहे The blessings God has given ते you, आशीर्वाद मला द्या, give me that म्हणजे माझं blessings. कल्याण होईल, That will be my मी welfare. यशस्वी सफल होईल. I will become successful. इसाकाने याकोबला आशीर्वाद देऊन टाकले. Isaac gave him all blessings. त्यानंतर एसाव आला, After that, तो Esau मला came. बाबा मला आशीर्वाद द्या. He said, Father, bless me. याकोबने लबाडी करून सर्व आशीर्वाद प्राप्त केले होते. Jacob received all blessings by lying. त्यावेळेस इसाक म्हणाला, At that time, Isaac तुझ्या said, भावाने सर्व आशीर्वाद घेऊन गेलेला आहे. Your brother took away all the blessings. त्यावेळेस एसाव फार रडला. At that time, Esau cried a lot. लक्षात ठेवा, Keep in एसाव mind, फार रडला, Esau cried a त्याने lot. शोक केला. He moaned, बाबा मला एक तरी आशीर्वाद द्या. Father, at least give me one blessing. तुम्ही सर्व आशीर्वाद माझ्या भावाला देऊन टाकले, You gave all the blessings to my मला brother. आशीर्वाद पाहिजे. I want the blessings. मला एक तरी आशीर्वाद द्या. At least give me one blessing. आशीर्वादमुळे समृद्धी होती. Blessings brings prosperity. बायबल सांगतो, Bible मी says, तुझं 10-22 प्रमाणे like Proverbs देव 10:22, आशीर्वाद देतो. God blesses त्यावेळेस तुमची समृद्धी होती. His blessings and तुमचे riches. कष्ट देव कमी करून टाकतो. God reduces your suffering. देव आशीर्वाद समृद्धी होती. You prosper because of God's blessings. चांगल्या गोष्टीची वाढ होती. There is an increase in good हे things. याकोबला माहित होतं, Jacob knew ते this. एसावला माहित होतं Esau knew की this. आपल्या वडिलांकडे आशीर्वाद आहे. That our father has blessings. वडिलांनी त्यांना आशीर्वाद देऊन टाकले, Father gave them all blessings. त्यामुळे ते आशीर्वाद झाले. So they were blessed. हीच फार महत्वाची गोष्ट. This is an important thing. आमच्या आईवडील आमच्यासाठी आशीर्वाद आहे. Our parents are blessed for us. त्यांच्यामुळे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. Because of them we receive blessings. ते बायबल वाचतात, प्रार्थना They करतात, read the Bible, they pray, ते देवाबरोबर चालतात. they walk with God. त्यांच्यामुळे देव आमचं कल्याण करतो. Because of our parents there is our आम्ही welfare. नातेसंबंध राखलं We पाहिजे. should maintain our relations. आम्ही नातेसंबंध जपलं We पाहिजे. should take care of our पती relations. पत्नीचं नातं Relation of husband दोघांनी and एकमेकांना wife. सांभाळलं They पाहिजे. both should take care of कारण हे each नातं other. देवाने तयार केलं This आहे. relation is created आम्ही by God. रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. We should respect it. पत्नीने पतीचा आदर केला पाहिजे, Wife should respect husband. पत्नीने पतीचा आदर केला पाहिजे. Husband should respect wife. दोघांनी एकमेकांचा आदर केला Both पाहिजे. should respect each other. मुलांनी आई वडिलांचा आदर केला पाहिजे. Children must respect parents. त्यांच्या आज्ञेत चाललं पाहिजे. Obey them. देव आशीर्वाद करतो, God blesses. देव सफल करतो. God makes us successful. मलाकी 2:15 प्रमाणे Malachi 2:15, कोणत्या आई वडिलांना वाटत नाही which parents don't think so, आमची मुलं धार्मिक व्हावे, that our children should be आमची religious, मुलांचं कल्याण व्हावं, our children should welfare, आमच्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं. our children's future must be bright. प्रत्येक आई वडिलांना वाटतं, Every parent thinks so. म्हणजे आई वडील धार्मिक आहे, Parents are religious. त्यांची मुलं धार्मिक बनतात. Their children become religious. मग आमची मुलं धार्मिक बनावे, So our children should become religious. आमच्या मुलांचं कल्याण व्हावं, भविष्य व्हावं, They should welfare and their future must be bright. आश्वस्त व्हावं. They should be blessed. यासाठी आम्ही जपलं पाहिजे. For this we need to take आई care वडिलांनी of it. देवाच्या हाती चाललं पाहिजे. Parents should walk under God's command मुलांनी त्यांच्या मागे चाललं पाहिजे. and children should follow it. मुलांनी पुढे आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. Children should take care of their parents.
त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे, We should respect त्यांची them, देखरेख केली पाहिजे. should take care of कारण them, नातं because this relation जपलं पाहिजे. must be taken कारण हे care, देवाने केलेलं नातं संबंध आहे. because this is created by God. एक कुटुंबाचं नातं आहे This is a relation of आणि हे फार family, उत्तम आहे. and it is great. त्यामुळे कुटुंबात शांती राहते, So there is peace in the house, कुटुंबात आनंद राहतो, there is happiness, हे कुटुंबात एक चांगलंसं वातावरण राहतं. there's a good atmosphere in the house. हे फार महत्वाचा भाग. This is an important part. मागच्या आठवड्यात मी सांगितलं, Last Wednesday I told you, सासू सुनेचं मी उदाहरण दिलं. I gave you an example of mother-in-law and फार महत्वाचा daughter-in-law. भाग आहे. It's an important part. देवाने दिलेला कित्ता आहे. God has taught त्या us. सासू सुनेबद्दल देवाने जगामध्ये त्याचा विस्तार करून टाकलेला आहे. God extended about the mother-in-law and daughter-in-law त्यांच्या in the प्रीती world. संबंध या जगात वाचन केलं जातं. The world reads about their love today. देवाने कित्ता दिलेला आहे. God has taught us this. नामी, Naomi रूथ, and Ruth. रूथ याचा पहिल्या अध्यायामध्ये पाहतो आम्ही. In Ruth chapter 1 we see दोघांमध्ये नातेसंबंध, relation between two. दोघांमध्ये प्रेम Love between हे two. घेण्यासारखं आहे. It's like a पती past. पत्नीचं प्रेम, Love of husband and मुलांचं आईवडिलांना wife. प्रेम, Love by children on आईवडिलांचं parents. मुलांमध्ये प्रेम Love of parents on फार children. महत्वाचा भाग आहे. It's an important सासू part. सुनेचं प्रेम, Love between mother-in-law and एकमेकांवर daughter-in-law. प्रेम Love between two. फार महत्वाचा भाग आहे. It's an important मागील thing. आठवड्यात मी पाहिलं, Last week we नामी saw सासू होती, Naomi was the mother-in-law. रूथ ही सून होती. Ruth was the daughter-in-law. दोघांमध्ये एकमेक प्रेम होतं. They both loved each ज्यावेळेस other. रूथचा पत्नी मरण पावला, When Ruth's husband died, त्यावेळेस सासूने रूथला सांगितलं, at that time Naomi told तू Ruth, आपल्या माहेरी जा, you go to your mother's तू आपल्या house, घरी जा, go to your तू आपली house, काळजी घे, take care of तुझ्या yourself, भविष्याचा विचार कर. think about your तुझ्यासमोर future. भविष्य ठेवलेलं आहे, Your future is set before you. त्याचा विचार कर. Think about it. तिने तिची काळजी घेतली, She took care of her. तिने आठवण केली, She remembered her. तिचं कल्याण कसं होईल, How will her welfare तिचं be? पुढील जीवन कसं, भविष्य कसं उत्तम होईल. How will her next life and future will सासूने be better? सुनेबद्दल विचार केला Mother-in-law thought about daughter-in-law, की तू आपल्या भविष्याचा विचार कर, that you think about तू your माझ्यावर future. राहू नको, You don't stay with तू me. आपल्या घरी जा, You go to your house. पुढील भविष्याचा विचार कर. Think about your future. सुनेने सासूबद्दल विचार केला. Daughter-in-law thought about mother-in-law. बायबल सांगतो, Bible रूथ 1:16 says, प्रमाणे like Ruth सुनेने 1:16, सासूबद्दल विचार केला daughter-in-law thought about mother-in-law. की सासूला मी एकटा असं सोडू शकत नाही. I can't leave my mother-in-law सून सासूला alone. म्हणाली, Daughter-in-law said to mother-in-law, मी तुम्हाला असं एकटं सोडणार नाही. I will not leave you तुम्ही alone. जाल तिकडे मी जाईल, I will go wherever you तुम्ही go. राहाल तिथे मी I राहील. will stay wherever you जे stay. तुमचे लोक ते माझे लोक, Your people will be my people. जो तुमचा देव तो माझा देव. Your God is my God. मरस्तोपर मी तुमच्यापासून विभक्त होऊ शकणार नाही. I will be not separated from you until I die. असं अभिवचन तिने दिलं. This is what she promised. जर मी असं चुकीचं वागले, If I do any wrong, देव माझं पारिपत्य करून टाकेल, God will punish me. मी तुम्हाला सोडणार नाही. I will not leave you. दोघं एकमेकाबद्दल विचार करत होते. They both thought of each other. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. They both loved each other. प्रेम इतरांचा विचार करतं. Love thinks of others. देवाचं प्रेम, God's love. देवाने तुमच्या माझ्यावर प्रेम केलं, God loved you and me. तुमचा माझा त्याने विचार केला. He thought about you and me. आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी वधस्वी बलिदान दिलं. He sacrificed his one and only son on cross for us. आमचं कल्याण कसं होईल, How our welfare be? आम्हाला शांती कसं भेटेल, How will we आम्हाला get peace? सार्वकालिक जीवन कसं भेटेल, How will we get eternal आम्ही life? कसं राहू, How will we be आमच्या happy? नाशातून बचाव कसा होईल. How will we be safe from देवाने तुमचा माझा destruction? विचार केला. God thought about you हे and me. देवाचं प्रेम आहे. This is God's love. आम्ही इतरांचा विचार करतो, We think about आम्ही others. इतरांची काळजी घेतो, We take care आम्ही of इतरांची others. विचारपूस We करतो, ask about इतरांचं others. कल्याण कसं होईल, How will be their welfare? इतरांचं सांत्वन कसं होईल, How will be they comforted? हे आम्ही विचार केला पाहिजे. We think about this. सासूसून एकमेव विचार करते. Mother-in-law thinks about हे daughter-in-law. प्रेम देवाने पाहिलं, God saw this love. देवाला फार आवडलं. God loved it so देवाने त्याचं much. प्रतिफळ त्यांना पुढे देऊन टाकलं, God gave them their blessings. त्यांना आश्वयित केलं. He blessed them. देवाने त्यांना पारितोषिक देऊन टाकलं. God rewarded ते them. आश्वयित झाले, सफल झाले. They were blessed and succeeded. रूथचा विवाह बवाज श्रीमंत माणसासंगती झाला. Ruth married a rich man. देवाने तिचं भविष्य उत्तम करून टाकलं. God made a future bright. नामीची काळजी देवाने सोडून टाकली. God stopped worrying about Naomi. देवाने प्रेम केलं. God loved. हे प्रेम The love of आमच्या God कुटुंबामध्ये पाहिजे. we need in our family. हे नातेसंबंध All these हे relations देवापासूनच, is from God. कौटुंबिक नातेसंबंध, Family relations, एकमेकाचा आम्ही विचार करतो.
We think about each other. आम्ही एकमेकाची काळजी घेतो, We take care of each other. एकमेकाला सांभाळतो, We care for them. एकमेकाची उन्नतीसाठी झटपट करतो, We care for each other for एकमेकाची upliftment. प्रशंसा करतो, We compliment each एकमेकाला other. सांभाळतो. We take care of each हे other. प्रेम आहे. This is love. हे आमच्या कुटुंबात पाहिजे. We need this in our हे family. देवापासून तयार होतं. This is आणि created हे by देवाने God. तयार केलेलं कुटुंब आहे. These families are हे सर्व created by नाते God. देवासंबंधी आहे. All this relations हे is through नाते आम्ही God. जपलं पाहिजे, राखलं पाहिजे, We need to take care of our आम्हाला relations. सांभाळलं पाहिजे, We need to take care आम्ही of it. काळजी घेतली पाहिजे. We need to care for it. तर ते कुटुंब सुखी राहतं, Then the family remains सुरक्षित happy. राहतं, जाईल तिकडे. So the family is safe. आमचं नाते आमचं व्यवस्थित राहायला पाहिजे. Our relations must be good. सर्वांसंग ते आमचा संबंध चांगला राहायला पाहिजे. We must be good with मी everyone. घरातून सुरुवात केली आहे. We started from our house. मी घरातून सर्व गोष्टी सुरुवात होती. Everything starts from जर our आमचं house. घर व्यवस्थित आहे If our house is good, तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. then everything is जो good. आमच्या घरची व्यवस्था राखू शकतो, Those who can take care of his तो house, सर्व गोष्टीची व्यवस्था राखू he शकतो. can take care of बायबल everything. सांगतं Bible पहिल्या says, तिमोथी 3:5 प्रमाणे like Timothy 1:3-5, जो घरची व्यवस्था राखू if शकतो, anyone manages his तो house, बाहेरची व्यवस्था राखू शकतो. he can also जो manage घरात other व्यवस्था things. ठेवतो, Those who keep an order in the नियम house, ठेवतो, who keep the देवाच्या rule, आज्ञेचं पालन करतो, obey God's command, तो बाहेर बी आपली त्याची प्रशंसा होते. he is also praised देव काय outside. म्हणतो? What does God say? फार महत्वाचा भाग आहे. It's an important part. तुम्ही पृथ्वीवर मीठ आहात. You are the salt on the earth. मत्ते 5:13 प्रमाणे Like Matthew 5:13, देव म्हणतो तुम्ही पृथ्वीवर मीठ आहात. you are the salt of the earth. जर मिठाचा खारटपणा निघून गेला तर मिठाचा काहीच उपयोग होत नाही. But if the salt lose its taste, how can it be salty? आमचं जीवन, Our life, आमचं कुटुंब our family हे इतरांसाठी मिठासारखं आहे. is like salt for others. मीठ Salt, जेवणामध्ये आम्ही टाकतो, we add it to the meal. ते जेवणामध्ये आम्हाला चव लागती, There is taste to the food. जेवण स्वादिष्ट होतं. The food becomes tasty. आणि सर्वात महत्वाचा भाग, An important part. मिठामुळे तहान लागती. Because of salt, we feel thirsty. मिठामुळे आम्हाला तहान लागती. We feel thirsty because of salt. लक्षात ठेवा, Keep this in पृथ्वीवर प्रभू mind. येशू पृथ्वीवर तुम्ही मीठ आहात. Lord Jesus said, you are the salt of the earth. आमचे कुटुंब आहे, Our family, आमचं जीवन आहे, our life इतरांसाठी आदर्श झालं पाहिजे. should be an idol to आमच्या others. कुटुंबापासून From our family, अनेक नातेसंबंध तयार झाले पाहिजे. many relations should be अब्राहम formed. म्हणला तुझ्यामुळे अनेक लोक आश्रय झाले पाहिजे. God said to Abraham, because of you, many people will be आमच्या blessed. कुटुंबाद्वारे अनेक कुटुंब आश्रय झाले पाहिजे. To our family, many families should be blessed. अनेकांचं कल्याण झालं पाहिजे. Many should welfare. आम्ही गलतीमध्ये पाहिलं, In गलती करा Galatians, we 6:2 saw. मध्ये पाहतो, In Galatians 6:2, we see आम्ही एकमेकाची ओझी वाहतो, we carry one another's burden देवाचं नियमशास्त्राचं पूर्ण करतो आम्ही. and we fulfill the law of Christ. बायबल सांगतो तुम्ही एकमेकाची ओझी व्हा, Bible says you carry each other's burden, एकमेकाला सहाय्य करा, help each other, एकमेकाला मदत करा, help one another, एकमेकाला सांभाळा, take care of each other, एकमेक काळजी घ्या. care for one another. देवाचं वचन आम्हाला शिकवतो. God's word आम्ही teaches us. इतरांकडे पाहिलं पाहिजे, We must look to others. इतरांची काळजी घेतली We पाहिजे. must take care of others जीवनामध्ये in our life. येशू ख्रिस्त म्हणला की तुमच्याकडे पाहून लोकांना तहान लागली पाहिजे. Lord Jesus said people should be thirsty looking at you. सर्वच लोक चर्चमध्ये येत नाही, Not everyone comes to church. सर्वच लोक बायबल वाचत नाही, Not everyone reads the Bible. सर्वच लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. Not everyone believes in Lord पण Jesus. लोक आमच्याकडे पाहतात, People look at us. आमच्या कुटुंबाकडे They पाहतात, look at our family. आमच्या जीवनाला ते पाहतात. They look at our life. ते बायबल वाचत नाही, They do not read ते the आमचं Bible. जीवनाचं वाचन करतात, They read our lives. ते आमचं जीवन वाचत राहतात, They keep reading about ते our आम्हाला lives. पाहत राहतात. They keep watching आमचं us. भाषण, Our language. आमचं वर्तन, Our behavior. आमचं आचरण Our conduct. कसं आहे ते पाहतात. They see how it is. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, तुमच्यामुळे लोकांना तहान लागली पाहिजे. because of you other people should feel thirsty. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said 5:16 मध्ये तो म्हणतो, मत्ते 5:16 मध्ये तो म्हणतो, in Matthew 5:16, तुम्ही he says, जगातील प्रकाश आहात. you are the light of the world. तुमचे सत्कर्म पाहून Looking at your good deeds, लोक देवाकडे आले पाहिजे, people should come to God. लोकांपर्यंत तो प्रकाश पोचला पाहिजे. The light should reach the people. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, You are the light of the world. तुम्ही प्रकाशित झालं पाहिजे, You should be तुम्ही published. प्रज्वलित झालं पाहिजे. Should be ignited. तुमच्याकडे पाहून लोक देवाकडे आले पाहिजे. Looking at you, people should come to लोक God. आम्हाला पाहतात, People look at आमचं us. भाषण कसं आहे, How is our language? आमचं वाचन वर्तन कसं आहे, How is our आमचं behavior? आचरण कसं आहे. How is our लोक conduct? आमचं जीवन तपासतात. People examine our lives. आम्ही
कसं राहतो, how we live, आम्ही कसं बोलतो, how we speak. बोलण्यात सर्व गोष्टी आहेत. There is everything in speaking. बायबल सांगतो Bible says, नीतिसूत्र 18:21 प्रमाणे like Proverbs 18:21, जिभेच्या हातात जीवन व मरण आहे. life and death are in the power of the tongue. जिभेच्या हातात सर्व गोष्टी आहे. Everything is in the tongue. आमचं बोलणं Our talk मधासारखं गोड पाहिजे. should be sweet like honey. आमचं बोलणं हे Our talk, लोकांना रुचकर लागलं पाहिजे. people should like it. आमच्या बोलण्याने By our speaking, दुर्बळ लोक सबळ झाले पाहिजे. weak people should become strong. आजारी लोकांना आरोग्य भेटलं पाहिजे. Sick people should be healed. दुःखी लोकांचं सांत्वन झालं पाहिजे. Sad people should be जे पडलेले comforted. ते उभे राहिले पाहिजे. Those who fallen should stand up. जे भटकले ते स्थिर झाले पाहिजे. Those who are wandering should be stable. आमच्या बोलण्यानुसार By our speaking, लोकांमध्ये एक आपलेसेपणा आपुलकी निर्माण झाली पाहिजे. there should be a belongingness in people. आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. There is strength in our words. आमच्या शब्दात In our देव words, काम करतो. God works. प्रभू येशू ख्रिस्त बोलत गेला. Lord Jesus kept talking. देव कार्य करत गेला. God kept working. नवनिर्मिती करत गेला. He kept innovating. सर्व लोकसंख्येने लोक वाढत गेले. People increased in numbers कारण येशू ख्रिस्त बोलत तसा होता. because Lord Jesus was speaking. आमचं भाषण Our language, चांगलं पाहिजे. our language should आमच्या be good. बोलण्याने लोकांना चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. People who speak to us should receive good लोकांचं हित things. झालं पाहिजे. People should prosper. लोकांचं कल्याण झालं पाहिजे. There should be welfare of लोकांना people. येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. People should see Lord Jesus Christ. येशू ख्रिस्त समजला पाहिजे. They should understand Lord येशू Jesus. ख्रिस्ताची ओळख झाली They पाहिजे. should know Lord Jesus. यासाठी आम्ही एकमेकांना मदत केली पाहिजे. For this, we should help each आम्ही other. एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. We should help each other मनापासून केलं पाहिजे. from our heart. कोणचंही काम आम्ही करतो Whatever work we do, मनापासून केलं पाहिजे. it must be done मनापासून wholeheartedly. केलं पाहिजे. आम्ही Wholeheartedly. प्रेम करतो. We love. पती पत्नी प्रेम करता. Husband loves wife. मुला एवढं प्रेम करता. Children love parents. आम्ही कुटुंब प्रेम करतो. We love our family. मनापासून प्रेम करतो. We love मी जगात wholeheartedly. मी चालत असताना As we walk in the आम्ही world, इतरांना प्रेम केलं पाहिजे. we should love others. इतरांना मदत केली पाहिजे. We should help others. इतरांना सहाय्य केलं पाहिजे. We should help others. हे देवाची इच्छा आहे. This is God's will. त्यामुळे नातेसंबंध वाढतात. So our relations grow. देवाचं कार्याचे विस्तार होतो. God's work expands. मित्रसंबंध वाढतात. Friendship grows. मंडळी वाढते. Fellowship grows. अनेक लोक देवाकडे येतात. Many people come to देव God. मंडळीची वाढ करतो. God grows the fellowship कारण हे देवाचं काम आहे. because this is God's work. प्रत्येक क्षेत्रात In every आम्ही area, सत्यतेने चाललं पाहिजे. we must walk in आम्ही truth. प्रामाणिक राहिलं पाहिजे. We must be honest. ज्या गावात आम्ही राहतो, The village we ज्या live in, ठिकाणी आम्ही राहतो, त्या wherever we ठिकाणी live, लोकांना देव समजला पाहिजे. people there should understand God. आमच्या कुटुंबाकडे पाहून Looking at our families, लोक देवाकडे आले पाहिजे. people should turn to God. देव असं कुटुंब तयार करतो. God prepares such आम्ही family. इतरांसाठी आश्वस्त होतो. We are blessed for others. इतरांसाठी कल्याणदाय होतो. We prosper for others. इतरांसाठी देवाचा मार्ग होतो. आम्ही For others, we become God's way. देवच तसं आम्हाला तयार करतो. God creates us that way. जे काय आम्ही करतो, Whatever we ज्या do, क्षेत्रात आम्ही राहतो, the area in which we live, आम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. we must be honest. आम्ही उद्योग करतो. We do आम्ही business. कामकाज करतो. We जे work. काय काम आम्ही करतो, Whatever work we do, कोणतं एक प्रकारचं काम असो, whatever पण work ते it आम्ही is, प्रामाणिकपणे करतो. we do it honestly. आम्ही देवासाठी करतो. We do it for आम्ही God. कामकाजाची शिस्त व्यवस्था पाळतो. We have discipline and order in our work. कंपनी आम्हाला पगार देते. We get paid in our company. आम्ही कंपनीशी प्रामाणिक राहतो. We are honest to the company. वेळेवर जातो. We go on आम्ही time. शिस्तीचं पालन करतो. We follow discipline. जे काम दिलं आम्ही ते प्रामाणिक करतो. We do our work honestly. त्यात हायगाई आम्ही करत नाही. We don't work in hurry. दुर्लक्ष करत नाही. We don't ignore it. ते व्यवस्थित करतो. We do it properly. देव ते पाहतो. God sees it. देव ते त्याचं प्रतिफळ आम्हाला देतो. God rewards us. अनेकांच्या कामामध्ये प्रश्न समस्या आहे. Many have questions and problems in their work. कामासंबंधी चिंता आहे. There is worry for work, वरती संबंधी चिंता आहे. पगारासंबंधी चिंता आहे. worries and concerns for payment. अनेक गोष्टी संबंधी चिंता There आहे. are worries regarding many ज्या things. ठिकाणी आम्हाला काम प्राप्त झालं आहे, The place we work, जे काय आम्ही काम करतो, whatever work we do, काम मोठं असो लहान असो, be it big or small, कष्ट म्हणजे कष्ट आहे. hard work is hard work. कारण देवाने आम्हाला आज्ञा केली आहे. Because God has आम्ही commanded कष्ट us, करा. we should work मग hard. ते काम कोणत्याही स्वरूपाचं असो, Whatever work it ते आम्ही is, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. we must do it honestly. त्यामुळे देव ते पाहतो.
So God sees it. त्याचं प्रतिफळ आम्हाला देव देतो. God rewards us. देव आम्हाला आशीष देतो. God blesses us. देव आमच्या कामामध्ये बढती करतो. God promotes our work. आमच्या कामाची उन्नती करतो. He makes our work better. आम्हाला उच्च ठिकाणी नेतो. Takes us at a higher असे place. पुष्कळ लोक माझ्याकडे आहे. I have such people. त्यांच्या कामात समस्या होत्या, There were problems in their work. प्रश्न होते, समस्या होत्या, There were questions and कामामध्ये difficulties. बढती नव्हती, There was no promotion. कामाचं ओझं जास्त होतं. The workload was high. ते माझ्यासमोर अनेक प्रश्न घेऊन आले. They came up with many questions to मी me. त्यांना म्हणलो, तुम्ही काम करत राहा, I told them keep working, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, work honestly. देव ते बघेल. God will see it. त्यांचा पगार वाढत नव्हता, Whose salary was not increasing, त्यांना प्रमोशन भेटत नव्हतं. who had no promotion. मी म्हणलं, तुम्ही प्रामाणिक काम करत राहा, I told them work honestly, करत राहा, keep देव working. बघेल. God will see you. कामासंबंधी तुम्ही शिस्त व्यवस्थित ठेवा. Keep a discipline and order in work. पगार वाढत नाही म्हणून कामाकडे दुर्लक्ष करू नका. Don't neglect work as salary does not increase. आम्ही जे काय करतो Whatever we do, ते देवासाठी करतो. we do it for देव God. आमच्याकडे बघतो, God sees us. ते मनापासून करतो. We do it wholeheartedly. त्यावेळेस देव ते आश्वस्त करतो, At that time, God blesses it. आमची बढती करतो. And He आज promotes अनेक us. जण माझ्या मंडळीतले Today, आहे, there are many people in our ते fellowship उच्च उच्च ठिकाणी कामाच्या पदवीवर आहे. who are working at higher posts. अनेक कष्टश्रम केले त्यांनी, They worked hard. त्यांना वेळ लागला, प्रतीक्षा पाहिली त्यांनी, It took them a while and they waited. पण ते प्रामाणिक काम करत गेले. But they worked honestly. देवाने ते आश्वस्त केलं, God blessed it. त्याने त्यांची बढती केली. God promoted उच्च them. ठिकाणी देवाने त्यांना ठेवलं, God kept them at a higher कारण place. ते आपल्या कामासंबंधी Because the work they did, आदर सन्मान करत होते. they respected it. बायबल सांगतो, Bible says, आम्ही मालक the owner नोकर यांच्यामध्ये नातेसंबंध असतो. and the servant have a relation. मालक नोकर, Owner and the servant. आम्ही धनीच्या अधीन राहिलं पाहिजे. We must obey the आम्ही will कामासंबंधी प्रामाणिक राहिलं पाहिजे. and we must be honest to our work. आम्ही सरकारसंबंधी प्रामाणिक राहिलं पाहिजे. We must be honest to our government. येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, देवाचे देवाला, सरकारचे सरकारला द्या. give gods to gods and governments to government. देवाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, We must be honest to God. सरकारशी देशाशी प्रामाणिक राहिलं We पाहिजे, must be honest to government and our country. एकनिष्ठ राहिलं पाहिजे. We must be loyal. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an मग ते important part. नोकरी असो, So be it a job, शिक्षण असो, education, मनापासून आम्ही केलं पाहिजे. we must do it देव आम्हाला wholeheartedly. उच्च ठिकाणी घेऊन जातो. God takes us at higher आम्ही place. जे काय करतो Whatever we do, देवासाठी करतो. we do it आम्ही for God. जगतो, We live. जे काय करतो Whatever we do, देवाकडे पाहून करतो. we look to God आम्ही and do देवाची it. सेवा करतो. We serve God. आम्ही देवाचं काम करतो. We do God's work. आम्ही मंडळीची देखरेख करतो. We watch over our fellowship. मनापासून केलं पाहिजे, We must do it मनापासून wholeheartedly. सेवा केली पाहिजे. We must serve एक एक wholeheartedly. आत्मा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. Even a single spirit is एक very एक important. सभासद आमच्यासाठी फार महत्वाचा Even a आहे. single member is very important. देव तुमच्याकडे माझ्याकडे पाहतो. God looks at us. देव त्याचं पारितोषिक देतो. God rewards आम्ही us. मनापासून काम करतो. We work मी wholeheartedly. देवाचं काम करत असताना, While I was doing God's work, मी देवाची सेवा करत असताना, while I was serving God, पवित्र आत्मा आला, the Holy Spirit प्रभू came. येशू ख्रिस्त बोलू लागला. Lord Jesus spoke through Holy जसं तू Spirit. आपल्या मुलावर प्रेम करतो, As you love your children, तसं तू आपल्या कुटुंबावर प्रेम करतो. as you love your family, माझ्या मंडळीवर प्रेम कर. love my माझ्या fellowship, मंडळीला चार पार राख. take care of my मी fellowship. बघेल I will मी see it, तू कसं काम करतो. how you work. तेव्हापासून From मी there, मनापासून मंडळी काम करत आहे, I work for the fellowship wholeheartedly. प्रामाणिकपणे काम करत आहे, I work honestly. देवासाठी काम करत आहे. I work for God. देव पाहतो, God देव sees. समाचार घेतो, God gets the देव news. सर्व गोष्टीची पारख करतो. God watches over आम्ही everything. देवाची सेवा करतो. We serve God. आम्ही मंडळी चालवतो. We run the आम्ही fellowship. कसं चालवतो, How do we आम्ही do it? मंडळीची कशी देखरेख करतो, How do we watch over the आम्ही fellowship? मंडळीची कसं नातं ठेवतो. How do we maintain a relation with मंडळीचं fellowship? नाते संबंध आहे, Relation with fellowship देवाने तयार केलेलं आहे. is created by मंडळी God. भाऊ बंद देवाने तयार केलेलं Brothers आहे. and sisters are created by God in fellowship. सेवकाचं मंडळी संगती नातं संबंध आहे, The servant has a relation with fellowship. हे देवाने तयार केलेलं आहे. God has prepared मंडळी this. सेवकाचा दुप्पट सन्मान करते, The fellowship honors the servant कारण हे देवापासून तयार झालेल्या गोष्टी आहे. because these things are created by God. सेवकांनी मंडळीचा आदर सन्मान केला पाहिजे, The servant should respect the fellowship. मंडळीवर प्रेम केलं पाहिजे, He should love the कारण fellowship देवाने नाते संबंध तयार केले. because God has created the मंडळी relation. देवाने भाऊ बहिणीचं नातं तयार केलं आहे. God created brothers and sisters in हे fellowship. रक्ताने, येशूच्या रक्ताने तयार केलं He आहे. has created it with blood of Lord Jesus. मग मंडळी ते सर्व लोकांनी
So, people of आम्ही fellowship, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. we should love each other. आम्ही एकमेकांना सांभाळलं पाहिजे. We should take care of each एकमेकांची other. बातचीत केली We पाहिजे. should talk to each other. एकमेक मेलमिलाप केला पाहिजे. We should meet one एकमेकांची another. प्रार्थना केली पाहिजे. We should pray for one another. एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. We should ask about एकमेकांना each सांभाळलं other. पाहिजे. We should take care of each other. एकमेक प्रेम केलं We पाहिजे. should love each other. हे नातं देवाने केलेलं आहे. God has created this मंडळीमध्ये relation. प्रेम पाहिजे. There should be love in fellowship. प्रेम वृद्धी करते. Love देव prospers. विस्तार करतो. God expands. मंडळीचा विस्तार करतो. God expands the fellowship. कार्याचा विस्तार करतो. He extends the अनेक work. नातेसंबंध मंडळीत आणून देव ठेवतो. God brings many relations in the fellowship. अनेक कुटुंबाची मंडळीत आणून तो वाढ करतो. He brings many family and make it grow. अनेक बहीण आम्हाला भाऊ आम्हाला भेटतात. We meet many brothers and sisters. आमच्या मंडळीत पहिले 2 होते. Initially there were 2 members. प्रवेश मला मी 2 चे 2000 करून दाखव. Lord Jesus said, I will make it तुम्ही माझ्या 2000 मार्गदर्शनाखाली from 2. चालत राहा. Walk under my guidance. 2 व्यक्तीला देवाने आश्वस्त केलं. God blessed those 2 members. तुम्ही तुम्हाला चालत राहा. He said, keep मी walking. 2 चे 2000 करन. I will make it 2000 from मी एक 2. कुटुंब तयार करल. I will make a family. मोठी मंडळी तयार करन. I will establish a देवाने big करून fellowship. दाखवली. And God did it. देवाने मोठीशी मंडळी तयार केली. God created a big fellowship. अनेक बहीण भाऊ दिले. He gave many अनेक brothers and वडील जण sisters. दिले. He gave many अनेक elderly मुलं people. मंडळीत आणले. Many children came in अनेक fellowship. जण देवाने मंडळीत एक नातेसंबंध तयार करून टाकलेलं आहे. God created many relations in the fellowship. देव तयार करतो. God creates. देव कुटुंब तयार करतो. God creates the देव family. मंडळी तयार करतो. God creates the fellowship. यासाठी आम्ही देवाबरोबर चाललं पाहिजे. For this we need to walk with आम्ही God. देवासारखं वागलं पाहिजे. We need to follow God. देवासारखं आमचं जीवन पाहिजे. We should try to live like आमचं God. भाषण वर्तन देवाला गौरवणार पाहिजे. Our language and behavior should glorify God. आम्ही सर्व प्रेम केलं पाहिजे. We should love everyone. सर्वांना मदत केली पाहिजे. We should help इतरांसाठी everyone. जगलं पाहिजे. We should live for others. इतरांसाठी आम्ही झटलं पाहिजे. We should strive for others. इतरांना वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. We should try to save others. त्यावेळेस देव वाढ करतो. At that time God uplifts. वृद्धी करतो. He prospers. अनेक जण आम्हाला भेटतात. Many people एक meet us. मित्रत्व देव तयार करतो. God creates a friend. देवाच्या कार्याचा विस्तार होतो. God's work extends. यातून देवाची महिमा होतो. From it God is यातून glorified. देवाचं खरं गौरव होतो. From it God is truly glorified. यातून देवाचा कार्याचा विस्तार होतो. From it God's work extends. कारण देव विस्तार करतो. Because God expands. आशीर्वादाने आशीर्वाद पास होतात. Every blessing is passed. आमच्यामुळे लोक आश्वस्त होतात. Because of us people are blessed. लोकांना आश्वस्तची गरज आहे. People need blessings. लोकांना शांतीची गरज आहे. People need peace. लोकांना तारणाची गरज आहे. People need salvation. लोकांना आनंदाची गरज आहे. People need joy. यासाठी की देव आम्हाला तयार For करतो. this God prepares us. आमची कुटुंब तयार करतो. Prepares our family. आमच्या कुटुंबाद्वारे Through our family. अनेक कुटुंबाची आमची भेट करतो. He meets many families. त्यातून स्वार्थ होती. त्यातून साक्ष होती. Through it there is proclamation and testimony. व अनेक कुटुंब आम्हाला प्राप्त करता येतं. And we can receive many families. एक नातेसंबंध तयार होतं. A relation is created. मंडळीची उन्नती The होते. fellowship prospers. मंडळीची वाढ होते. The fellowship हे सर्व increases. देवच करतो. All this is done by God. आणि देवाच्या दृष्टी फार महत्वाचा भाग आहे. This is a very important part of God. म्हणजे नातं आहे. So the relation, सांभाळा. take care of याला it. जपा. Care for it. याची काळजी घ्या. Take care of it. सर्वांनी एकमेकाची काळजी घ्या. Everyone take आमचे care of कुटुंब each other. जपा. Take care of your family. एकमेकाला सांभाळा. Take care of each आपले other. कुटुंब मजबूत ठेवा. Keep your family strong. इतरांसाठी झटा. Strive for इतरांचे others. कुटुंब मजबूत करण्यासाठी देवाची स्वार्थ साक्ष सांगा. Proclaim and testify about God to build families of others. देवाचं गौरव होईल. And God will be देवाचं glorified. महिमा होईल. God will be देवाचं praised. कार्य विस्तार होईल. And the work of God will be Praise the extended. Lord. Praise the Lord. चला आपण आज सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. Let's pray for all. देवाला विनंती करणार आहोत. We will request God. अनेकांसाठी आम्ही वेळोवेळी प्रार्थना करत आहोत. We pray for many from time to देव time. घराघरात काम करत आहे. God works from house to हळूहळू house. लोकांचे मनोदय देव पूर्ण करत आहे. Gradually, God fulfills all the wishes of आजारी people. लोकांना तो बरे करत आहे. He is healing the sick. अनेक कुटुंबात In many सत्याच्या families, संबंधी प्रश्न आहे. there are questions related offspring. देव ते बी सोडवत आहे. God is solving it. अनेकांची साक्ष आहे. There are testimonies of देव many. काम करत आहे. God is working. अनेकांचे प्रश्न समस्या देव काळजी घेत आहे. God is taking care of questions and problems of many. आम्ही प्रार्थना करत आहोत. We pray देव कार्य करत आहे. and God is देव working. उत्तर देत आहे. God answers. मग देवासंती आमचं नातेसंबंध So our relations with God, प्रस्थापित करा. establish it. कारण जे
एदेन बागेत बिघडले. because whatever was destroyed in Eden Garden, आदामापासून जे नातेसंबंध देवाचे आमचे बिघडलेले आहे as our relation is damaged with God from the time of Adam and Eve, ते पुन्हा प्रस्थापित करावं we should establish it again. यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. For this Lord Jesus has यासाठी come. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, So Lord Jesus अहो said, कष्टी भारक जनो you weary and burdened माझ्याकडे या, people, come to मी me, विसावा देईन, I will give you मी तुम्हाला rest. देवाची भेट करून देईन, I will bring you to देवाचे God नातेसंबंध प्रस्थापित करेन. and establish relation देव with येशू God. ख्रिस्ताद्वारे God through Lord Jesus, आम्हाला आशीष देतो. He blesses us आमचं देवाशी नातेसंबंध तयार होतं. and our relation is created with God. देवाकडे या, Come to God, प्रस्ताप करा, repent, देवाकडे झाल्या चुकीची क्षमा मागा, ask forgiveness to God, तारण प्राप्त करा, get salvation, सार्वकालिक जीवन प्राप्त करा. get eternal life. देवाचे पुत्र व कन्या मनाचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. You will get the right to become sons and daughters of God. एक नातेसंबंध तुमचं माझं देवाच तयार होईल. A relation will be created between you and आम्हाला God. अधिकार प्राप्त होईल. We will get an authority. देव मला अधिकार देतो. God gives us all देवाचा rights. धन्यवाद करतो. We thank God. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. Let us pray for all. स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, Numbers given on screen. त्याद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. Contact us through it. प्रार्थना स्थळ बंद आहे. All worship places are closed. वेळ आम्ही दर बुधवारी तुम्हाला सोशल मीडियावर भेटू. Every Wednesday we'll meet you on social media from देवाच्या time to वतीने time. मार्गदर्शन करू. We'll guide you on behalf of God. त्याप्रमाणे चालू. We'll walk through it. देव आम्हाला अनुभवित करेल. God will give us ज्यावेळेस प्रार्थना experience. स्थळ उघडेल, When all worship places are open, जे नवीन लोक आहे, all the जे new आमच्या people संपर्कात आहे, who are in contact वेगवेगळ्या with us, माध्यमातून फोनद्वारे अनेक माध्यमातून संपर्कात आहे, who contact us regularly, आम्ही त्यांना प्रार्थनास्थळी बोलू. we will call them at the place of त्यांची worship. आमची एक भेट घेऊ. We'll meet them. आम्ही देवाणघेवाण करू. We'll give and आम्ही take एकमेकांची ओझी व्हावं. and carry each अजून other's नवीन लोक burden. आहे There are new people जे भेटू इच्छितात, who wants to meet ते us. फोनद्वारे संपर्क करा. Contact us through phones. तुमचे प्रश्न समस्या आम्हाला सांगा. Share your questions and problems. आम्ही देवाला प्रार्थना करू. We will pray to God देव आम्हाला उत्तर देईन. and God will देव answer us. घराघरात कार्य करेल. God will work from house to चला आपण house. प्रार्थना करूया. Let us pray. सर्व देवाकडे जाऊया. Let us all देवाला go विनंती before करूया. God. We'll request God. देवाशी आमचं नाते प्रस्थापित करा. We should establish our relation with God. तर आज या क्षणी Now, this moment, पश्चाताप करा. repent. देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं The आहे. kingdom of God is near to you. मत्ते 4:17 प्रमाणे Like Matthew येशू ख्रिस्त 4:17, म्हणला की देवाचं राज्य तुमच्या जवळ आहे. Lord Jesus said, the kingdom of God is near you. तुमच्या माझ्या जवळ आहे. It's near you and me. ते प्राप्त करा. Get it देवाचे नाते तयार करा. and establish the relation with God. देवाचं गौरव द्या. And may God be glorified. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कणादा बापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद मान सन्मान गौरव पुन्हा करू आम्ही We तुझ्या thank you with all respect and glory. We come before you, तुझी Lord. दया, Your तुझी mercy, कृपा, your grace, तुझं प्रेम, your love. त्याबद्दल धन्यवाद करतो. आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याचं श्रम व्यर्थ आहे. Unless God builds the house, its builders labor over it तू is in कुटुंबाची vain. बांधणी करणारा, You build the family, कुटुंबाची उभारणी करणारा, you raise the family, कुटुंबामध्ये सुधारणा करणारा, you bring improvement in the कुटुंबात family, शांती आणणारा, you bring peace in the आनंद family, आणणारा, you bring आशीर्वाद happiness, आणणारा, you bring blessings. कुटुंबाचा उद्धार करणारा तू देव. You are the God who saved the family, Lord. तू नातेसंबंध तयार करणारा प्रभू आहे परमेश्वर. You are the God who makes तू relations. नातेसंबंध मजबूत करणारा देव परमेश्वर. You make all relations strong, Lord. यासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. For this we thank you, Lord. आज तुझ्या वचनासह तू आम्हाला मार्गदर्शन दिलं परमेश्वर. Today through your word you guided us, तू Lord. कुटुंबाची स्थापना करणारा देव परमेश्वर. You are the God who established the तू family. नातेसंबंध तयार करतो परमेश्वर. You create all तू the मंडळीची relations. स्थापना करणारा तू देव आहे परमेश्वर. You are the God who establishes तू the मंडळीमध्ये fellowship. मी नातेसंबंध तयार करतो परमेश्वर. You create relations in the कारण fellowship, नाते Lord. तुझपासून तयार होतं परमेश्वर. Because the relation is आणि created तू by जे you, काय करतो Lord. ते नेहमी उत्तम असतं परमेश्वर. And whatever you do is always मग good. अनेक कुटुंबासकल आम्ही तुझकडे आज घेऊन येते Today परमेश्वर. we bring up many families before आज you, सर्व Lord. लोक तू समोर उपस्थित आहे परमेश्वर. Everyone is present before आज you. घराघरातून लोक संदेश ऐकत आहे परमेश्वर. Today from house to house people are आज listening या to your विश्वासाने लोक message. एकत्र आले परमेश्वर. Today with the faith people have तुझं come in वचन ते together. ऐकत आहे परमेश्वर. They listen to your त्या message, वचनाचं Lord. त्यांच्या घराघरात कार्य कर परमेश्वर. Through your message you work in their house, Lord. ज्यांच्या घरात प्रश्न आहे, समस्या आहे परमेश्वर. Those who have questions and problems अनेक in their अडचणी आहे house. परमेश्वर. There are many भांडणं तंटा difficulties. आहे परमेश्वर. There are quarrels. नातेसंबंधी बिघाड आहे परमेश्वर. There are damages in कोणीच relations. कोणाचा आदर सन्मान करत नाही परमेश्वर. No one respects anyone. सर्व बिघाड आहे परमेश्वर. Everything is यासाठी scattered, आम्ही तुला Lord. विनवणी करतो परमेश्वर. For this we pray to प्रभू you, Lord. घराघरात तुझं कार्य व्हावं परमेश्वर. May you work from house to house. घराघरात तुझ्या वचनाचं कुटुंबाची उभारणी व्हावी परमेश्वर. May every house be raised through your word.
म्हणून आज जे शिक्षण दिलेलं आहे परमेश्वर, Today, whatever you taught, प्रभू जे Lord, लोक ऐकत आहे परमेश्वर, those who are त्यांच्या listening, Lord, अंतःकरणात ते बिंबव परमेश्वर, you put it in their mind, Lord. त्याच्या वचनानुसार त्यांचे डोळे उघड परमेश्वर. You open their eyes through your word. प्रत्येकाने परमेश्वर तुझकडे यावं परमेश्वर, May everyone come to you, त्यांनी तुझा Lord. पश्चाताप करा परमेश्वर, Should repent to you. तो धावा करा परमेश्वर, They should call झालेल्या on you, चुकांची क्षमा मागा परमेश्वर, ask forgiveness for their sins, तुझं तारण प्राप्त करावं, and get your salvation, Lord. तुझं नातेसंबंध त्यांनी प्रस्थापित व्हावं. They may establish a relation with यासाठी you. लोकांना तू तयार कर परमेश्वर, For this, you prepare all जे the people, पश्चाताप करते Lord. परमेश्वर, All those who जे repent, क्षमा Lord. मागत आहे परमेश्वर, Those who ask प्रभू तुझ्या forgiveness, नावात त्याचं तारण कर परमेश्वर, Lord, in your name you give them salvation. तुझ्या नावात त्यांना स्पर्श कर परमेश्वर, In your name you touch them, Lord. तुझ्या आबाबांचा ना अधिकार प्राप्त हो परमेश्वर. May them get the right to call you Abba Father. ज्या घराघरात प्रश्न समस्या आहे परमेश्वर, All the houses which have questions and जे बंधन problems, आहे परमेश्वर, all the bondages, प्रवेशच्या नावात तोडून टाक परमेश्वर. break it in the name of Lord Jesus. सैतानचं सर्व वर्चस्वच्या नामात मी तोडतो I परमेश्वर. break all the bondage of Satan, Lord. प्रवेशच्या नामात कुटुंबाची बंधनं तोड In the परमेश्वर. name of Lord Jesus, you break all the bondages in the family. घराघरात तुझी शांती यावी परमेश्वर, May there be your peace from house घराघरात to तुझा house, आनंद यावा परमेश्वर, your happiness. घराघरात प्रीती व आदर सन्मान तयार व्हावा परमेश्वर. May there be your love and respect. यासाठी या कुटुंबात कार्य कर For परमेश्वर. this you work in all families, Lord. प्रत्येक कुटुंबातील लोकांना तू तयार कर परमेश्वर. You prepare everyone in all families. उत्तम ते तुझपासून प्राप्त होतं परमेश्वर. The good is always from you, उत्तम Lord. पत्नी उत्तम पती तूच तयार करतो परमेश्वर. You create good husband and good wife, Lord. उत्तम मुलं तूच तयार करतो परमेश्वर. You create good children. उत्तम वडील ज्ञान उत्तम सासू सासरे तू तयार करतो परमेश्वर. You create all elderly people, Lord. प्रभू तू तयार कर परमेश्वर. You create, Lord, ज्या घरात बिघाड आहे परमेश्वर, the house that is ते broken, Lord. मोडतोड आहे परमेश्वर, All that is प्रभू येशू scattered. तुझ्या नामात ते सुरळीत कर परमेश्वर. Lord Jesus, you make it तुझ्या smooth in your नामात name. उभारणी कर परमेश्वर. You raise it up in your जे name, लोक तुला Lord. धावा करते परमेश्वर, Those who call on you, त्यांची Lord. भेट घे परमेश्वर. You visit them, त्यांना Lord. तयार कर परमेश्वर. You prepare तो them कुटुंबामध्ये एक आदर सन्मान आण परमेश्वर. and bring respect जो in the तुझा आदर family, सन्मान Lord. करतो, Those who respect you, तुझा वचनाचा आदर सन्मान करतो, who respects your word, तो कुटुंबाचा आदर सन्मान करतो. they will respect their family. असं लोकांना तू तयार कर परमेश्वर. You prepare such अहो, people, घराघरातले Lord. प्रश्न समस्या तू सोडव परमेश्वर. You solve all questions and problems in घराघरातली every काही house. चिंता तू सोडव परमेश्वर. You solve all worries and जे concerns. आजारी तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. Those who are sick, you heal them, जे Lord. बंधनात तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. You heal all those who are in जे bondages. व्यसनात तुझ्या नामात ते व्यसनातून बाहेर काढ परमेश्वर. You free all people, those who are in addiction. अनेक लोक वेगळं चुकामध्ये जखडलेले आहे परमेश्वर. Many people are found in many difficulties. त्यांना पश्चाताप अंतःकरण दे परमेश्वर. You give them a repenting soul. त्यांना सर्व गोष्टीची जाणीव दे परमेश्वर. Let them know everything व त्यांना तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. and let them know you. अनेकांचे उद्योग आहे, Many have business. त्यांच्या उद्योगात प्रगती व्हावी परमेश्वर. May there be an त्यांनी improvement उद्योग in their प्रामाणिकपणे business. करावा परमेश्वर. They should run their business honestly. त्याचं प्रतिपदनार्थ तू दे You परमेश्वर. are the God who will reward them. त्यांना तू आशीष दे परमेश्वर. You bless त्यांना them, कष्ट Lord. करण्यात तू शक्ती दे, सामर्थ्य दे परमेश्वर. You give them strength and power to work त्यांचे hard कामासंबंधी स्वप्न योजना पूर्ण कर परमेश्वर. and fulfill all their dreams for their work. त्यांची कामासंबंधी प्रमोशन आहे, प्रगती यासंबंधी त्यांचे मनोदय पूर्ण कर You परमेश्वर. fulfill all the wishes for their promotions and upliftment, Lord. जे शिक्षण घेतात परमेश्वर, Those who are ते in शैक्षणिक education, आशीष त्यांना दे you परमेश्वर. give them educational blessings. व शिक्षणात त्यांची उन्नती कर परमेश्वर. Make their progress in त्याद्वारे education तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. and may you be glorified घराघरात for तू them. काम कर. You work from house घरापासून to घर house. तयार करणार तू दे You are परमेश्वर. the God who builds house from house. आमची कुटुंब अश्वेत व्हावं परमेश्वर. Our family must be blessed. आमच्याद्वारे अनेक लोक अश्वेत व्हावं परमेश्वर. Through us, many people should be blessed. यासाठी कुटुंब तू तयार कर परमेश्वर. For this, you create a family घराघरात तू काम कर. and you work from house to ज्या घरात house. संतती नाही परमेश्वर, The house that has no त्या घरात offspring, संतती दे परमेश्वर. you give offspring in that संतती house. देऊन त्यांचे कुटुंब पूर्ण कर परमेश्वर. You complete the family with offspring, तुझं Lord. गौरव दे परमेश्वर. And may you be प्रत्येकाची glorified. गरज, Everyone's आवश्यकता, need, their requirement, उपजीविका their livelihood. अश्वेत कर परमेश्वर. You bless, शांती Lord, तुझी दे परमेश्वर. and give your परमेश्वर किती peace चांगल्याचा अनुभव दे. and make them experience of good सर्व तुझ्या goddess. गौरवासाठी हो. May everything be प्रवेश for your ख्रिस्ती glory, नावाने Lord. मागून म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी Next Wednesday, पुन्हा मी भेटू. we'll meet again. नव्या नव्या गोष्टी घेऊन येऊ. We'll bring up देव new मला things. मार्गदर्शन करेल God will guide व us आम्हाला पुढे घेऊन जाईल. and He will lead us. देवाचं गौरव. May God be glorified. प्रेज लॉर्ड.